नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि सुरुवातीला बातमी आपण बघणार आहोत ठाण्यातली, कारण ठाण्यातल्या मुख्य बाजारपेठेमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. आज रविवार आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या संख्येनं नागरिक खरेदीसाठी बाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय. काही नागरिकांनी इतक्या गर्दीतही मास्क लावलेला नाही असंही चित्र सध्या पाहायला मिळतंय. रस्त्यांवरही गर्दी करून व्यापाऱ्यांनी दुकानं थाटलेली दिसत आहेत आणि त्यामुळे इथे नागरिकांना चालायला देखील जागा नसल्याचं चित्र सध्या ठाण्यामध्ये पाहायला मिळतंय. आपण बघतोय की ठाणे शहरामध्ये सर्रासपणे या कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन होताना आपण बघतोय आणि अत्यंत दाटीवाटीचा हा सगळा परिसर आणि त्याच्यात आणखीन नागरिकांनी गर्दी केल्यामुळे कोरोनाचा विसर ठाणेकरांना पडलाय का असाच प्रश्न इथे उपस्थित होतोय. त्यामुळे ठाणेकरांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली आहे सकाळपासूनच. ठाण्यातली ही दृश्य सध्या आपण बघतोय. कुठल्याही प्रकारचे नियम इथे पाळले जात नाहीयेत आणि नागरिकांना कोरोना संक्रमणाचा विसर पडलाय का असं चित्र ठाण्यामध्ये पाहायला मिळतंय. आज सुट्टीचा दिवस आहे, रविवार, आणि त्याच्यामुळे मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी अशा पद्धतीनं गर्दी करायला सुरुवात केली आहे. एकीकडे निर्बंध शिथिल झालेत आणि त्यानंतर अशी गर्दी व्हायला सुरुवात झाली आणि ठाण्यातली ही प्रातिनिधिक दृश्य सध्या आपण म्हणायला हवीत. या भागातली दृश्य जिथे दुकानाच्या बाहेरच्या परिसरामध्ये देखील हातगाड्यांवर असेल किंवा छोटी छोटी दुकानं लावली जात आहेत आणि त्यामुळे नागरिकांना चालायलाही पुरेशी जागा दिसत नाही अशी चित्र सध्या पाहायला मिळतात ठाण्यामध्ये. काही वस्तू घेण्यासाठी नागरिक जात आहेत हे बरोबर आहे, पण त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन नाही आणि त्याचबरोबर मास्कचा वापरही केला जात नसल्याचंच ठाण्यामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकीकडे नागरिकांना कोरोनाचा विसर पडलाय का असा प्रश्न इथे उपस्थित होतोय. कोरोना संक्रमण काहीसं जरी कमी झालेलं असलं आणि सगळ्या उपाययोजना सध्या राबवल्या जात आहेत, पण तरी देखील ठाण्यामध्ये खरेदीसाठी अशी गर्दी होतीये. आणि आता बातमी आहे, वसई विरारमध्ये अनलॉक झाल्यानंतर रोजगाराच्या शोधात मजूर नाक्यावर उभे आहेत आणि कोरोना आणि जीवापेक्षा त्यांना आपल्या पोटाची खळगी भरणं महत्त्वाचं वाटतंय. लॉकडाऊनमुळे अनेकांची उपासमार झाली आहे आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी अशी चित्र सध्या पाहायला मिळतात. आपण ही दृश्य बघतो आहोत वसईतली. अधिक माहिती घेणार आहोत, नेमकी काय स्थिती आहे विजय देसाईंकडून अधिक माहिती घेऊयात. विजय, ही प्रत्येक ठिकाणची आता दृश्य असणार आहेत. नाक्यावरचं एक चित्र सध्या वसईतलं आहे. काय त्यांचं म्हणणं आहे आणि कशा पद्धतीनं ते पुढचा पल्ला गाठण्यासाठी प्रयत्न करतायत? त्यांना कुठे प्रवास करायचा आहे किंवा रोजगाराच्या संधी या भागातल्या लोकांना कुठे कुठे मिळत आहेत, कशा रीतीनं त्यांचे प्रयत्न सुरू आहेत? पण त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे अनेकांची आत्तापर्यंत उपासमारही झाली आहे. काय त्यांच्या व्यथा आहेत? रेणुका, मी आता नालासोपाऱ्याच्या धानी विभागमध्ये आहे. या धानी विभागमध्ये मोठ्या प्रमाणात मजूर जे आहेत ते रोजगारासाठी उभे आहेत. त्यांना कधी रोजगार मिळतो, कारण या ठिकाणी जे बिल्डर लोक असतात, अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात होतात, त्या बांधकामासाठी मजूर येथे येतात. या ठिकाणी जे लोक आले ते कोणी उत्तर प्रदेशचे आहेत, काही लोक कर्नाटकचे आहेत, काही महाराष्ट्रातले सुद्धा आहेत. गेल्या लॉकडाऊन मध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात उपासमार झाली होती आणि या त्यांच्या काय भावना आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मी आता इथले जे मजूर आहेत ते महिलेकडे चाललोय. मला सांगा, काय सध्याची परिस्थिती आहे? इथे तर सगळे लांब येऊन बसतात, काम असत नाही आणि रोज भेटतच नाही, कधी कधी भेटतं. असं काम नाही असलं तर काय खायचं, काय प्यायचं, पोरांना काय चारायचं, ते आमचं म्हणणं आहे. असं परिस्थिती असतात. लोकांनी जर मजुरीसाठी नाही गेलं तर काय खायचं, घरचं सुद्धा काम असतं. क्या कहेंगे, कैसे? क्या बोल रहा हूँ, रोज आते हैं हम लोग, काम धंधा मिलता नहीं थे। बारिश का मौसम है, परिवार लेके ऊपर से फंस गए हैं। हाँ, ये क्या करे बताओ, काम धंधा कुछ है ही नहीं। काम धंदा नाही, आम्ही खायचं काय? माझ्यासोबत या ठिकाणचे ठेकेदार आहे. काय सांगाल पूर्ण? आता गेल्या 5 वर्ष आता लॉकडाऊन मध्ये एक लोक घरी बसून उपास मरतात. त्याच्यात खायला त्या लोकांना काम धंदा टायमावर भेटत नाही. पावसामुळे आता 4-5 दिवस झाला, आता पण सगळं घरात बसतात. आता कधी भेटतात कधी भेटत नाही. आमच्या नाकावर फार लोक आहे इकडे, पण 200-250-500 लोक आता डेली घरी जातात तिथं. मला सांगा, कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, तुमचे लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही. लॉकडाऊन मध्ये खुलायला पाहिजेत, लॉकडाऊन मध्ये खुलायला पाहिजेत. आमच्या कामधंदा फार एकदम हे आहे.
खुल्लं लॉकडाऊन खुल्लं तर आम्हाला काम भेटेल. विजय, अगदी बरोबर आहे की त्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न तर आहेच, पण या सगळ्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नाही आणि दाटीवाटीनं तिथे लोक उभे आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालनही होताना दिसत नाहीये. हा. कुणाला पाहिजे खरं तर या ठिकाणी सोशल डिस्टन्सचं पालन होत नाहीये, परंतु ह्यांचं म्हणणं असं आहे की जर आम्ही जर इथे थांबलो नाही तर जे मोठे मोठे जे उद्योजक असतात, जे ठेकेदार असतात, त्यांना आम्ही निदर्शनास येत नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी यांना हे लोक गर्दी करतात असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर लॉकडाऊनमुळे ह्या मजुरांची मोठ्या प्रमाणात उपासमार झालेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जशी तुम्ही रिक्षावाल्यांसाठी अनेक घटकांसाठी सरकारने पॅकेज जाहीर केलं, पण मजुरांसाठी का नाही केलं असा सवाल ते लोक उपस्थित करतायत. धन्यवाद विजय या माहितीबद्दल. आपण बघतोय की इथे मजूर उभे आहेत, एकीकडे उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, पण त्याही पेक्षा इतके जण एकत्र तिथे उभे आहेत, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नाही. अनेकांनी तिथे मास्कचाही वापर केलेला नाही. हे चित्र आपण बघतोय वसईमधलं. पुढची बातमी आपण बघणार आहोत बुलढाण्यातली, कारण जिल्ह्यात सोमवारी म्हणजे 14 जून पासून सगळे जे व्यवसाय आहेत ते आता अनलॉक होणार आहेत. दुकानं, मॉल, रेस्टॉरंट आणि चित्रपटगृह देखील पूर्णपणे सुरू राहणार आहेत असं कळतंय. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, जिल्हाधिकारी एस राममूर्तींनी तशी माहिती देखील दिली आहे. मास्क आणि सॅनिटायझर आणि त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचं पालन या त्रिसूत्रीचं मात्र पालन करणं नागरिकांना बंधनकारक असणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा 5% कमी आलाय आणि त्याच्यामुळे बुलढाणा जिल्हा 3ऱ्या स्तरावर आहे. 3ऱ्या स्तरामधून आता पहिल्या स्तरावर म्हणजे लेव्हल 1 मध्ये त्याचा समावेश करण्यात आलाय आणि त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात आता सर्व काही व्यवहार सुरळीतपणे सुरू होऊ शकतील आणि आजपासून मात्र इथे गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. बुलढाण्यातली ही दृश्य सध्या आपण बघतोय. दुकानं आणि मॉल आणि हॉटेलसाठी उद्यापासून हे अनलॉक जरी जाहीर करण्यात आलेलं असलं तरी वर्दळ मात्र आत्तापासूनच वाढायला सुरुवात झालेली आहे. अनेक दिवसानंतर इकडची दुकानं आणि मॉल्स देखील पुन्हा एकदा सुरू होत आहेत. त्याचबरोबर रेस्टॉरंट्स आणि चित्रपटगृहांना देखील इथे उद्यापासून परवानगी मिळणार आहे. पण ही आत्ताची दृश्य आहेत, आत्तापासूनच इथे वर्दळ व्हायला सुरुवात झाली आहे. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा जातोय ठाण्याला. आपण बुलढाण्यातली ही दृश्य बघितली, पण ठाण्यामध्ये आपण काही वेळापूर्वी बघितलं होतं की अनेक जण तिथे विना मास्क फिरताना आपल्याला दिसत होते आणि सोशल डिस्टन्सिंगच्या कुठल्याही नियमांचं पालन केलं जात नव्हतं. दाटीवाटीनं तिथे लोक उभे होते, खरेदीसाठी गर्दी होत होती, अशी काही दृश्य आपण बघितली होती. थेट जाणार आहोत अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत. ठाणेकरांसाठी ही एक महत्त्वाची बातमी, नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. हातगाड्यांवर आणि इतर छोटे स्टॉल्स देखील तिथे लावले जात आहेत, पण या सगळ्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नाही आणि त्यामुळे कोरोनाचा विसर पडू देऊ नका आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नका, हा एक महत्त्वाचं आवाहन न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे नागरिकांना कोरोनाचा विसर पडलाय. खरेदीसाठी जरूर लोक बाहेर पडलेले आपल्याला दिसत आहेत, पण निर्बंधांचा मात्र इथे कुठल्याही प्रकारे त्याचं पालन होताना दिसत नाहीये. अजितकडे आपण पुन्हा एकदा जातोय. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अजित, ठाणेकरांना वाटतंय की कदाचित कोरोना संक्रमण संपलंय की काय? रेणुका, खरं तर सकाळी म्हणजे सकाळच्या दरम्यान जी गर्दी या ठिकाणी होती ती आता गर्दी बऱ्यापैकी रिकामी झालेली आहे. पोलिसांनी इथे जे येणारे जे लोक होते त्यांना अटकलं होतं आणि त्यामुळे गर्दी रिकामी झालेली आहे. पण साधारणपणे जर आपण पाहिलं तर या मार्केटमध्ये जी गर्दी होते आणि आता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं आहे. दुसरी लाट येऊन गेलेली आहे, लोकांना कोरोना त्रास झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमकं आपण कशा पद्धतीनं सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, मास्क लावलं पाहिजे, गर्दी असं केली नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पाळणं महत्त्वाचं आहे आणि त्या जर पाळल्या तरच कोरोनावरती आपण मात करू शकतो. कारण का पुढे जर या सगळ्या नियमांचं पालन जर केलं नाही तर नक्कीच आपल्याला या जी लाट येईल आणखीन तिसरी लाट येईल त्या लाटेमध्ये कोरोनाचा परिणाम घातक असेल असं म्हटलं जातं आहे. त्यामुळे लोकांनी त्यांनी काळजी घेतली पाहिजे. पूर्ण दृश्य जर बघितलं तर आता बऱ्यापैकी रिकामं झालेलं आहे, पण सकाळच्या वेळेस इथं चालायला जागा नव्हती. बऱ्याच लोकांनी मास्क घातले नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता आणि साधारणपणे लोकांची प्रचंड गर्दी होती. हा भाजी मार्केट आहे, मच्छी मार्केट आहे, त्याच पद्धतीनं इथं मागे जे आहे ते मुख्य बाजारपेठ आहे ठाणे पश्चिमेतली, तिथं अजूनही गर्दी आहे.
पण लोक अजूनही तेवढे सिरियस दिसत नाही आहेत. लोक मास्क घालतात पण तो नाकाखाली किंवा तोंडाखाली असतो आणि वस्तू घेताना वारंवार हात लावला जातो किंवा सॅनिटायझरचा वापर करत नाही असं सर्रास दिसतंय. लोकांनी ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे की जर आपल्याला कोरोनापासून आपलं रक्षण करायचं असेल तर सोशल डिस्टन्सिंग, त्याच पद्धतीनं मास्क नीट घालणं आणि त्याचबरोबरीनं कमीत कमी वस्तूंना हात लावला आणि वस्तूला हात लावला तर हात सॅनिटाईज करणं, त्या काही क्षुल्लक गोष्टी आहेत ज्यांचा वापर केला तर नक्कीच कोरोनावर आपण मात करू शकतो. लोकांना गरज आहे मार्केटमध्ये बाहेर येणं, खरेदी करणं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की लोकांना आता बाहेर येऊन खरेदी करणं गरजेचं आहे. पण जर ठराविक वेळ ठरवून दिली, ह्या वेळेमध्ये ह्याच वस्तू मिळतील, या वेळेत त्याच वस्तू मिळतील, अशा विविध गोष्टी जर सरकारने नीट पालन करून दिलं तर नक्कीच लोकांना त्याचा फायदा होईल. पण लोकांनी भान ठेवलं पाहिजे की जर गर्दी येते तिकडे जाणं टाळावं, कारण का त्यामुळे या गर्दीमध्ये कोणाला निश्चितच संक्रमण वाढू शकतं अजित. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की गर्दी नियंत्रणासाठी तिथे काही पथकं तैनात आहेत असं दिसतंय का, किंवा पोलीस या सगळ्यांना हटकताना दिसत आहेत का, किंवा नियमांची आठवण करून दिली जाते का? सुवर्ण आत्ताच जे पोलीस होते थोड्या वेळापूर्वी तिथे पोलीस होते आणि त्यांनी आतमध्ये भरपूर ट्रॅफिक झालं आतमध्ये आणि त्यामुळे म्हणजे ज्या गाड्या आहेत कचऱ्याच्या गाड्या असतील किंवा ज्या माल उतरवणाऱ्या गाड्या आहेत त्या गाड्या इथं आल्यामुळे आणि लोकांची गर्दी असल्यामुळे आतमध्ये गर्दी वाढू लागली होती. म्हणून पोलीस जे आहे ते पथक जे आहे 2 ते 3 जणांचं ते आतमध्ये आत्ता थोड्याच वेळापूर्वी गेले. त्यांच्या तिथून जे लोक आहेत, जे दुकानदार आहेत त्यांना वेळेत दुकानं जी दुकानं सुरू केलेली आहे तिथं डिस्टन्सिंगचा वापर करावा, लोकांना मास्क वगैरे घालायला, त्याच पद्धतीनं सॅनिटायझेशन करायला, ह्या सगळ्या गोष्टी बंधनकारक कराव्या. अशा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे पोलीस देखील सांगतायत. विशेष करून दुकानदारांना याची सूचना दिलेल्या आहेत आणि दुकानदार जे आहेत किंवा जे भाजी विक्रेते आहेत त्यांना वारंवार सांगतात की जर तुमच्या स्टॉलसमोर जर गर्दी दिसली तर तुमच्यावरती आणि नागरिकांवरती दोघांवरती ही कारवाई केली जाईल. म्हणजे एकंदर पोलीस जे आहेत ते त्यांना नागरिकांना नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे हे वारंवार सांगणं देखील गरजेचं आहे. पण जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीनं लोकांनी स्वतःची जर काळजी घेतली, स्वतः जर सगळ्या नियमांचं पालन केलं तर नक्कीच गर्दी टाळली जाऊ शकते आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळल्या जाऊ शकतात. जेणेकरून पोलीस यंत्रणेवर देखील ताण येणार नाही आणि लोकांची खरेदी देखील होईल. लोकांचं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना घेता येतील. आता आणखीन निश्चितच असं चित्र पाहायला मिळतंय. ठाण्यातली ही माहिती आपल्याला देत होते अजित मांढरे. आता आपण बघतोय की आता हळूहळू तिकडे गर्दी ओसरताना दिसते. पोलिसांनी देखील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठीचे प्रयत्न केलेले दिसतात, कारण कोरोना संक्रमण कमी झालंय पण कोरोना संक्रमण पूर्णपणे गेलेलं नाही याचं भान नागरिकांनी ठेवणं गरजेचं आहे. आपण जाणार आहोत बुलढाण्याच्या बातमीत. आपल्याला माहिती आहे की तिथे नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय. उद्यापासून तिकडचे काही निर्बंध शिथिल केले जात आहेत. अनलॉकची तिकडे नियमावली काय आहे याविषयी आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आता आपल्या सोबत आहेत. राहुल, कशा रीतीने नागरिकांना हा दिलासा मिळणार आहे? कोणकोणत्या निर्बंधांमध्ये आता शिथिलता आणायला सुरुवात केली जाणार आहे उद्यापासून? बरोबर आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर का आपण बघितलं तर किराणा दुकान असेल, त्याचबरोबर मॉल्स असतील, सिनेमा टॉकीज असेल, या सर्वांना या ठिकाणी शिथिलता देण्यात आलेली आहे. उद्यापासून म्हणजे सोमवारपासून संपूर्ण बुलढाणा जिल्हा जो आहे तो या ठिकाणी अनलॉक जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे. गेल्या 8 दिवसापासूनचा जर का आपण रेकॉर्ड बघितला तर कोरोनाचा जो आकडा आहे तो अतिशय अल्प प्रमाणात या ठिकाणी असल्यामुळं या ठिकाणी जो कोरोनाचा जो आकडा आहे तो अतिशय कमी. राहुलकडून आपण पुन्हा एकदा माहिती घेणार आहोत. पण आपण बघतोय की बुलढाण्यामध्ये म्हणजे उद्यापासून सोमवारपासून इथे अनलॉक केलं जातं आणि नागरिकांना हा एक मोठा दिलासा असल्याचं म्हटलं जात आहे. 14 जूनपासून म्हणजे उद्यापासून इथे अनेक व्यवसाय पूर्वीप्रमाणे सुरू होऊ शकतील. पण त्याचबरोबर नागरिकांना एक महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे जी त्रिसूत्री आहे नियमांची त्याचं पालन करणं हे मात्र बंधनकारक असणार आहे. याच्यामध्ये दुकानं आणि मॉल देखील उद्यापासून पूर्णपणे सुरू होऊ शकणार आहेत. चित्रपटगृह देखील पूर्णवेळ खुली ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आता दिलेले आहेत. पण त्याचबरोबर मास्कचा वापर, सॅनिटाईज करणं, हात आणि सामाजिक अंतर अर्थात सोशल डिस्टन्सिंगचं पालन हे नियम मात्र परत त्याचा विसर होऊन चालणार नाही हेच यामध्ये स्पष्ट होताना दिसतंय. राहुल, तुम्ही सांगत होतात की हे प्रमाण किती प्रमाणात कमी झालंय आणि त्याच्यामुळे कशा रीतीने नागरिकांना हा दिलासा आहे? आधी काय टक्केवारी होती आणि आताची रुग्णांची संख्या किंवा ते प्रमाण काय आहे? आजचा जर आपण कोरोनाचा जो आकडा बघितला तर 54 कोरोनाचे रुग्ण हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. हाच आकडा जर का आपण 8 ते 10 दिवसा अगोदर जर का बघितला असता तर शेकडोच्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण या ठिकाणी आढळत होते. परंतु आता गेल्या 8 दिवसापासून कोरोनाचा जो आकडा आहे तो अतिशय कमी प्रमाणात आलेला आहे आणि टक्केवारीचा जर का आपण विचार केला तर 3 ते 4%
कोरोनाचा जो टक्केवारीचा आकडा आहे तो या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे कोरोनाचा जो दर आहे तो अचानकपणे या ठिकाणी घसरलेला आहे. नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दक्षता बाळगलेली आहे. आरोग्य विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल, यांच्या परीने त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जो हा आदेश या ठिकाणी पारित केलेला आहे, अनलॉकचा आदेश पारित केलेला आहे, त्यामध्ये 50% क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांनी किंवा प्रतिष्ठान या ठिकाणी उघडी ठेवू नयेत अशा प्रकारचा आदेश देखील या ठिकाणी आहे. त्या माध्यमातूनच आता अनलॉक जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये घोषित करण्यात आलेला आहे आणि उद्यापासून याची अंमलबजावणी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानुसारच बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक करतील अशी अपेक्षा देखील आपण या ठिकाणी व्यक्त करू शकतो. त्या माध्यमातून जर का अनलॉक जरी बुलढाणा जिल्हा झाला असता तरी नागरिकांनी तंतोतंत काळजी घेणं अतिशय गरजेचं या ठिकाणी निश्चितच आणि पालन करणं गरजेचं आहे, अन्यथा पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू शकते आणि पुन्हा एकदा निर्बंध घातले जाऊ शकतात. धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बुलढाण्यातले हे आता आपण अपडेट्स घेतले जिथे उद्यापासून सर्व काही अनलॉक व्हायला सुरुवात होणार आहे. आणखीन इतर महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेट्स आपण पुन्हा एकदा या बुलेटिनमध्ये भेटणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि मुद्दा महाराष्ट्राचे या बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे वारी संदर्भातली, कारण परंपरेनुसार आषाढी वारी ही पायीच निघावी अशी मागणी आता जोर धरते. या संदर्भात आज सकाळी 11 वाजता एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे, ज्यात आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळ्याचे प्रमुख देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. आणि आजच्या बैठकीत पायी वारी नेण्यासंदर्भातला निर्णय झाला तर सरकारची मोठी अडचण होऊ शकते आणि त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होतंय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. तेव्हा या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतात अशी माहिती सध्या कळते आहे. अधिक माहिती घेणार आहोत तर गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. गोविंद, अत्यंत कळीचा मुद्दा आता झालेला आहे. किती वाजता या बैठकीला सुरुवात होते आणि कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे या चर्चेला असणार आहेत? रेणुका, आळंदी देवस्थानने ही बैठक ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेली आहे. 2 टप्प्यामध्ये ही बैठक होईल. आधी आळंदी देवस्थानचे जे पालखी सोहळा प्रमुख आहेत आणि इतर घटक जे आहेत त्यांची बैठक होईल आणि त्यानंतर देहूकर आणि इतर 7 मानाच्या ज्या पालख्या आहेत त्यांचे सोहळा प्रमुख या सगळ्यांमध्ये ही बैठक होईल. विशेष म्हणजे या बैठकीला शासनाच्या प्रतिनिधीला आमंत्रित केलं गेलेलं नाहीये. आपल्याला माहिती आहे की मागील 2 दिवसापासून जेव्हा शासनाने आपला निर्णय जाहीर केला की ही वारी सोहळा जो आहे आषाढी वारी सोहळा तो थेट नेला जावा असा निर्णय शासनाने घेतला. मात्र या निर्णयासंदर्भात कोणतीही लेखी प्रत या देवस्थानच्या विश्वासांना दिल्या गेलेली नाही अद्यापही आणि त्यामुळे कुठेतरी शासनाची कोंडी होताना दिसते आणि शासनाने काल नरमाईची भूमिका घेत पुनर्विचार केला जाईल अशी एक भूमिका मांडली. अजित पवारांनी त्या संदर्भात सांगितलं की विभागीय आयुक्तासोबत पुन्हा एकदा वारकऱ्यांची चर्चा घडवून आणल्या जाईल आणि पुन्हा एकदा याचा पुनर्विचार होऊ शकतो. मात्र हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वारकऱ्यांनी कालही आवाहन केलं होतं की आधी जो प्रस्ताव दिला होता शासन म्हणालं होतं की त्या प्रस्तावावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. जर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली असेल आणि त्यानुसार जर निर्णय ठरला असेल थेट वारी नेण्यासंदर्भातला तर त्याचं प्रोसिडिंग जे आहे लिस्ट जे आहे ते जाहीर करावेत असे आव्हान थेट वारकऱ्यांकडनं केलं जात होतं आणि त्या संदर्भात अजूनही शासनाकडनं स्पष्टीकरण आलेलं नाही. त्यामुळे आज जी बैठक होती त्यामध्ये हे सगळे घटक याचा विचार करणार आहेत. विदर्भातल्या ज्या दिंड्या आहेत त्यांनी स्पष्ट भूमिका घेत नाना पटोलेंना कालच निवेदन दिलेलं आहे की आम्ही पायीवारी पद्धतीनेच जाणार आहोत आणि मुक्ताईची पालखी आहे त्या पालखीचं जे प्रस्थान आहे ते उद्या होत आहे. त्यामुळे शासनाच्या सगळ्या यंत्रणेचं लक्ष लागलेलं आहे. आजच या सगळ्या संदर्भात शासनालाही निर्णय आपला जाहीर करावा लागणार आहे. तुर्तास 11 वाजताच्या बैठकीमध्ये आज जो या सगळ्या मानकरांचा सोहळा प्रमुखांचा काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं. गोविंद, पण या आधी म्हणजे अत्यंत महत्त्वाची बैठक आहे आणि जसं तुम्ही म्हणताय की तांत्रिक बाब आहे जी सरकारची निर्णयाची लेखी प्रत किंवा ज्या पद्धतीची नियमावली आहे ती पोचली नसणं या सगळ्या पातळीवर कशा रीतीने आणखीन प्रयत्न सरकारकडून केले जाऊ शकतात, कारण हा जो महत्त्वाचा निर्णय झाला तर ते सरकारसाठी अत्यंत जिकिरीचं ठरू शकतं. अर्थातच, कारण की उद्या मुक्ताईंच्या पालखीचं प्रस्थान आहे. त्याचबरोबर 1 आणि 2 जुलैला संत तुकाराम महाराज त्याचबरोबर आळंदीतून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आहे. अवधी थोडा राहिलेला आहे आणि त्यामुळे
अजूनही संभ्रमात दिसतंय शासन की कोणत्या पद्धतीनं या वारी सोहळ्याला परवानगी द्यायची आहे. कारण की 15 दिवसाचा अवधी आहे. आणखी निर्बंध शिथिल झाले तर पुन्हा एकदा वारकऱ्याचा संताप जो आहे तो वर येऊ शकतो आणि त्यामुळे शासनाला आत्ताच पुन्हा एकदा बैठक घेऊन आपला निर्णय जाहीर करावा लागणार आहे. अर्थात तो निर्णय जर कठोर असेल तर मात्र हे सगळे जे वारकरी आहेत त्यांच्या भूमिकेकडे लक्ष राहील. आत्ता जी परिस्थिती दिसते त्यानुसार वारकऱ्यांनी सगळ्या दिंडी प्रमुखांनी एक मुखांची मागणी केलेली आहे की शासन घालून देईल त्या निर्णयानुसार त्या सूचनेनुसार सगळ्या नियमांचं पालन करत अगदी कमी वारकऱ्यांच्या संख्येत पायी वारी नेण्यात यावी असं बंडातात्या कराडकर असतील, माऊलींचे वंश परंपरागत तोफदार असतील, शितोळे सरकार असतील या सगळ्यांचं म्हणणं आहे. पण तरीही कोविडची परिस्थिती लक्षात घेता हे शक्य नाही. हवं तर आणखी 2 बस जास्त वाढवल्या जाऊ शकतात असं शासनापुढे एक पर्याय शासन सुचवू शकतं. त्यातही आणखी एक प्रस्ताव दिल्याची माहिती आपल्याला आता कळते की ही वारी जी आहे पुण्या पिंपरी चिंचवडमध्ये जर गर्दी होणार असेल तर सासवडच्या पुरून जी आहे ती पायी नेली जावी अशी एक प्रस्ताव वारकऱ्याकडनं आता यापुढे दिला जाऊ शकतो अशी माहिती मिळते. त्यामुळे एकंदरीत आज जी बैठक होतीये ज्याच्यामध्ये केवळ जे आळंदी देवस्थानचे विश्वास आहेत किंवा पालखी सोहळ्याचे प्रमुख आहेत त्यांच्यामध्ये ती बैठक होती आणि त्या बैठकीकडे आता लक्ष लागलेलं. निश्चितच गोविंद, म्हणून क्षणाक्षणाचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत. या सगळ्या पर्यायांचा विचार केला जाणार आहे आणि तसं असेल तर शक्यता देखील पडताळून पाहिली जाऊ शकते की कशा पद्धतीनं या सगळ्या नियमांचं पालन करून मग ही वारी नेली जाऊ शकते का, अशा सगळ्या मुद्द्यांचा विचार या चर्चेमध्ये केला जाणार आहे. परंपरेनुसार आषाढी वारीला पायी परवानगी द्यावी अशी मागणी आता जोर धरते. त्या संदर्भातली एक बातमी आपण बघितली आणि वारकऱ्यांनी दिलेला प्रस्ताव कॅबिनेटमध्ये चर्चेसाठी ठेवला गेला नाही असा आरोप देखील केला जातोय. माऊलींच्या पालखीचे वंशपरंपरागत सोबदार रामभाऊ रंधवे यांनी देखील सरकारला निर्णयांवर पुनर्विचार करण्याची मागणी करण्याचं आवाहन केलेलं आहे. त्याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. वारकऱ्यांच्या काय भावना आहेत माऊली? खरं तर दुसऱ्या वर्षी हा खंड पडतो आहे. वारी जायला पाहिजे होती का, काय करणार? हा ना, जायला पाहिजे होती वारी तर होणं खूप गरजेचं आहे. आणि विशेष करून मी सर्व महिलांच्या वतीने सांगू शकते की आम्हा महिलांना जास्त कुठेही जाण्याकरता परमिशन नसतं म्हणा किंवा घरातूनही कोणी जा म्हणत असले विरुद्ध नसेल तरी कामामध्ये मुलाबाळांमध्ये व्यस्त असतात, त्यामुळं वेळ मिळत नाही. घरामध्ये वर्षभर काम करणारी बाई जशी दिवाळी कधी येणार आहे, दिवाळीला मला माहेरी जायचे वाट पाहते, तसं सर्व वारकरी संप्रदायामध्ये असतील, बाहेरच्याही कोणी असतील, महिला वारीची वाट पाहतात. ज्या वेळेला आम्ही कथा कीर्तन करायला जातो तेव्हा आमच्याकडे मनोगत व्यक्त करतात, ताई आम्हाला वेळ मिळत नाही, पण आम्ही वारीच्या निमित्तानं का असत नाही बाहेर पडतो घरातून आणि आमच्या बापाला भेटायला जातो. म्हणजेच बाप माझा दीनानाथ वाट भक्ताची पाहत पांडुरंगाकडे जातो. तर वारीला पैदल वारी करायची ह्या मनस्थितीने परिपक्वच आहेत, परंतु कुठंतरी आता विषमता दिसते. एकीकडे सभा चालतात ह्या सगळ्या आणि जनसामान्य वारकरी जे प्रशासन लोकप्रतिनिधी निवडतात त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आमच्याबद्दलच असा का भेदभाव करतात ही लोक. कारण इथं वर्ण अभिमाने कोण झाले पावन, ऐशे द्या सांगून मज पासी, अंत्यजा आदी येऊनी तरड्या हरिभजनी, तयाचे पुराणी भाट झाली, वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार, धागा हा चांभार रोहिदास, कबीरा मोमीन लतिफा मुसलमान, सेना नावी जाण परमभक्त. लोकशाहीचा परिपूर्ण परिपक्व अवस्था ही वारीमध्ये दिसते. आणि आषाढी वारीबाबत आषाढी वारी नसून आषाढी पायी वारी आहे हे शासनाला आम्ही समजून सांगत कदाचित कमी पडले आणि त्यांनाही कदाचित समजून घ्यायचं नाहीये. म्हणजे त्यांनी झोपेचं सोंग आणलेलं आहे की आषाढी वारीला परवानगी देत आहे तुम्ही बसनी, परंतु ही आषाढी पायी वारी आहे आणि ही पायी झाली पाहिजे प्रातिनिधिक. म्हणजे तुम्ही आम्हाला एक लक्षात घ्या की आता तुम्ही आम्हाला 10 जण 10 पालख्यांना परवानगी दिली आणि साधारण 50 जण प्रत्येक याचे जर धरले तुम्ही तर 50 गुणिले 10 500 लोक होणार, बरोबर. त्याच्याबरोबर 500 बरोबर म्हणजे मी मागच्या वर्षी तिथं उपस्थित होतो पंढरपुरात वाखरीला, जेव्हा सगळ्या पालख्या एकत्रित आल्या म्हणजे अक्षरशः स्टॉल लावले होते प्रत्येक पादुकांचे. हे 500 लोक 1000 लोक त्याला व्यवस्थेसाठी पोलीस तुम्ही देणार, 1,500 झाले. त्यानंतर आरोग्य व्यवस्था PWDची लोक महसूल खात्याची ती 500 लोक धरा, 2000 झाले. आणि माध्यमं सगळी ती 200 धरा. म्हणजे जर तुम्ही एवढी 2500 लोक तुम्ही अकोमोडेट करू शकताय तर मग 50 लोक पायी का नाही होऊ शकत, लक्षात घ्या. एक प्रातिनिधिक भानुदास शिवराळ सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी.
आणि पंढरपूरला आषाढी वारी सोहळा थेट नेला जावा या सरकारच्या निर्णयाचं आळंदीमधल्या ग्रामस्थांनी स्वागत केलं आणि दुसरीकडे वारकरी पायी वारीला परवानगी द्या अशी देखील मागणी करतायत। आळंदीतले ग्रामस्थ आणि वारकऱ्यांशी बातचीत करत त्यांच्या काय भावना आहेत त्या देखील आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी जाणून घेतल्या। खरं तर तुम्ही सुरुवातीला बोलताना सांगितलं होतं की आधी आम्ही ग्रामस्थ नंतर वारकरी। अगदी बरोबर आहे आणि त्या भूमिकेशी आजही आम्ही स्पष्ट आहे, कारण लोकांचं जर इथे आमच्या आळंदीतही बरेच मृत्यू झाले। कालचा आकडा 12चा होता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर। आता असे जर लोक येत राहिले आणि हा प्रसार वाढत गेला तर ह्याला जबाबदार कोण? ह्याची नैतिक जबाबदारी किंवा कोणच जबाबदारी घेत नाही। प्रत्येक जण म्हणतो मी आहे, पण तशी परिस्थिती वेळ आली तर तशी कोणी जबाबदारी घेत नाही। आपण पाहिलं की मागच्या वेळेला रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हतं, व्हेंटिलेटर बेड मिळत नव्हता, ऑक्सिजन बेड मिळत नव्हता। त्यावेळेला कोण पुढारी कोणाची काय किंमत नाही, एक बेड सुद्धा कोणाला मिळालेला नाही। म्हणजे आम्ही जरी असलो तरी प्रयत्न पुष्कळ केले, कोरोना योद्धे म्हणून काहींचा सत्कार झाला। आज जर कोरोनाची परिस्थिती पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय विदारक अशी परिस्थिती आहे। आता आमच्या मित्रांनी सांगितलं की काही ठिकाणी बेड मिळत नाही, काही ठिकाणी घराच्या घरी झाली आणि अशा वेळेस रथामध्ये जर वारी केली तर लोक कंट्रोल होणार नाही। त्या ठिकाणी प्रमाणाच्या बाहेर गर्दी होईल, शासनावर तळा येईल, पोलीस यंत्रणेवर तळा येईल, डिपार्टमेंटवर तळा येईल आणि त्याचा जर प्रादुर्भाव झाला तर तो संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा परिणाम भोगावा लागतो। आळंदीकर म्हणून वारकऱ्यांच्या बाबतीत एवढे सहिष्णू आहेत। आज जेव्हा रात्र मृदंगाचा अभ्यास इथं घाटावर करतात, पण आतापर्यंत मी 83 पासून पाहतो आळंदीकर वारकरी साधकांना किंवा वारकरी मंडळींना कधीही कोणी त्रास दिलेला मला आतापर्यंत निदर्शनास आलेलं नाही। आता परिस्थितीच अशी आहे की या परिस्थितीची भीती सगळ्यांना वाटते आणि मृत्यू हा कोणालाच मान्य नाही। कोणी असो, कुठल्याही अगदी राजसत्तेत असो, धर्मसत्तेत असो, अर्थसत्तेत असो, शिक्षण सत्तेमध्ये असो, मृत्यू कोणालाच मान्य नाही आणि शहाणी मंडळी सर्व बसून एकत्रित विचार करतायत। मला वाटतं की तो विचार एकत्रित जो झाला तो बाकीच्या सगळ्यांनी तो मान्य करावा। पायी वारीची जी परंपरा आहे ती बसमधून अन्यथा अन्य साधनांनी होऊ नये याचा थोडासा विचार करावा। ठराविक मोजक्याच लोकांमध्ये, ठराविक सुरक्षित अंतरामध्ये आणि तितक्याच सुरक्षतेमध्ये शासनाने मानसन्मानाने ही पायी वारी ठराविक विने घेऊन किंवा रथामध्येच हा सोहळा न्यावा। पायी ती चालावी पंढरी अशा अनेक प्रमाणाने ही पायी परंपरा हजारो वर्षाची अस्मिता ही खंडित होऊ नये याच विचाराचा मी आहे। भानुदास शिवरायचा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी। दरम्यान पायी वारीला परवानगी द्यावी ही मागणी आता जोर धरते। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही वारकऱ्यांच्या प्रस्तावाचा विचार झाला तर बरं झालं असतं अशी प्रतिक्रिया दिली। प्रस्तावाचा विचार झाला तर अनेक वारकऱ्यांना विठुरायाचं दर्शन घेता येईल असं मत त्यांनी व्यक्त केलंय। कोविडमुळे मागच्या वर्षी आणि यावर्षी या परंपरेला छेद दिला गेला। सरकारच्या माध्यमातून आता ST मधून जाण्यासाठी 100 जणांची परवानगी आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे। खरं म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनासाठी साराच वारकरी आसुसलेला असतो। पांडुरंगाचं दर्शन व्हावं आषाढीला ही त्याची एकमेव जीवनातली इच्छा असते, परंतु या कोविडमुळे ते परिपूर्ण करता आलेली नाही। परंतु वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी जे अनेक प्रस्ताव दिले होते त्या प्रस्तावाचा जर विचार झाला असता तर मला वाटतं बरं झालं असतं आणि अनेकांना त्या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेता आला असता। आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि आता बातमी आहे सांगलीतून। सांगलीमध्ये NIAच्या पथकानं छापे टाकल्याचं कळतंय। केरळमधल्या 100 किलो सोनं तस्करी प्रकरणात ही एक महत्त्वाची कारवाई मानली जाते। दुबईहून तस्करी केलेलं सोनं केरळमधून आता सांगलीत आणल्याची माहिती मिळते आणि या प्रकरणामध्ये हे धाडसत्र सध्या सुरू आहे। सांगलीमध्ये आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात NIAचं सध्या हे तपास सत्र सुरू असल्याची माहिती सध्या कळते आहे। त्यामुळे केरळमधल्या या 100 किलो तस्करी प्रकरणातली ही एक मोठी कारवाई सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। अधिक माहिती घेणार आहोत आसिफ मुरसल आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। आसिफ, सविस्तर सांगाल या कारवाईविषयी। रेणुका, केरळमध्ये 2002 म्हणजे लॉकडाऊनच्या काळात 100 किलो सोनं गावलं होतं। या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यांच्याकडे
चौकशी केल्यानंतर कळालं की एक मुख्य सूत्रधार आहे. 2 दिवसापूर्वी त्या सूत्रधाराला अटक केल्यानंतर कळालं की सांगलीमधले हे जे धागेदोर आहेत या प्रकरणी एनआयएनं तासगाव, कवठेमंकाळ आणि खानापूर या भागात छापेमारी केली आहे. प्राथमिक माहिती अशी आहे की तासगाव तालुक्यातील एका व्यक्तीला ताब्यात घेणार आहे. या व्यक्तीनं जे काय केरळमध्ये सोनार आहेत, कारण का की सांगली आणि खानापूर विटा या भागात सोनारी काम करणारी, गलाई काम करणारी कामगार आहेत. त्यामुळं इथल्या एका व्यक्तीनं त्या केरळमधल्या सोनाराला ऑनलाईन पेमेंट केलं होतं. त्यामुळं या ठिकाणी सांगलीत छापेमारी केली आहे. या अगोदर दिल्लीमध्ये असंच प्रकरण घडलं होतं, सोनं घावलं होतं. त्या प्रकरणात सुद्धा सांगलीमध्ये छापेमारी करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा सांगली चर्चेत आलेलं आहे. आणि सांगली ही सोन्यासाठी प्रसिद्ध आहे किंवा सोन्याच्या गलाई कामगारासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळं या केरळ आणि सांगलीचा काही संबंध असल्यामुळे पुन्हा एकदा सांगली चर्चेत आलेलं आहे. रेणुका, आसिफ, आणखीन काय सविस्तर माहिती मिळू शकते? अशासाठी किती वेळापासून हे धाडसत्र सुरू आहे? आणखीन कोणत्या परिसरात हे धाडसत्र आणखीन सुरू असेल अशी माहिती कळू शकते का? रेणुका, 2 दिवसापूर्वी हे शुक्रवार आणि शनिवारी एनआयचं पथक केरळमधून दाखल झालं होतं. या प्रकरणी त्यांनी छापेमारी केली आहे. एका व्यक्तीला त्यांनी प्राथमिकदृष्ट्या ताब्यात घेतलेला आहे, कारण का त्यानं ऑनलाईन पेमेंट केलं होतं. या अगोदर सुद्धा एनआयनं वेळोवेळी छापेमारी केली आहे, कारण का दिल्लीचं प्रकरण असेल किंवा इतर जे काही प्रकरणं होती त्या प्रकरणातून एनआयनं वेळोवेळी छापेमारी करून काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे. आणि या प्रकरणी अजून सुद्धा तपास सुरू आहे. रेणुका, धन्यवाद आसिफ या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण आताची एक महत्त्वाची बातमी बघतोय. सांगलीमध्ये अनेक भागात एनआय सध्या छापे टाकताय आणि आतापर्यंत एका व्यक्तीला या संदर्भात ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आमचे प्रतिनिधी देत होते. यानंतर आपण एक ब्रेक घेऊन इतर बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता बातमी आपण बघणार आहोत. सध्या पावसाळा सुरू झाला आणि मेळघाटसह चिखलदरातही आता वातावरण आल्हाददायक झालंय आणि त्याचा आनंद वन्यजीव देखील घेताना दिसत आहेत. चिखलदरापासून काही अंतरावरच पुन्हा एकदा वाघोबाचं दर्शन झालंय. मेळघाटात नेहमीच वाघांचं दर्शन होत असतं आणि अशातच फिरण्यासाठी गेलेल्या काही निसर्गप्रेमींना वाघानं असं दिमाखदार दर्शन दिलंय. चिखलदऱ्यातल्या एका पॉइंटवर झाडाझुडपात हा वाघ बसलेला आढळून आला. पावसाळा सुरू झाला असला तरी चिखलदऱ्यातलं पर्यटन सध्या मात्र बंद आहे. आता हळूहळू जरी अनलॉकचे निर्णय घेतले जात असले तरी पर्यटकांसाठी चिखलदरा आता खुलं केलं जावं अशी मागणी पर्यटक करतायत. पण निश्चितच या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतरच या नियमांमध्ये शिथिलता आणली जाईल. त्यामुळे चिखलदऱ्यातली ही सुंदर दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत. पण या सगळ्या बातम्या जर तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्ही यूट्यूबला देखील आमच्या न्यूज 18 लोकमतला भेट देऊ शकता यूट्यूबवर आणि तिथे देखील या बातम्या तुम्ही पाहू शकता. त्यामुळे जरूर सबस्क्राईब करा हे चॅनल. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे मास्क वापरण्याचं. नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर करा. सुरक्षित राहा. बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा न्यूज 18 लोकमत. वाजून 56